हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? तर आज आपण एक मस्तपैकी नाश्ता करणार आहोत, जो इडली किंवा डोसा वगैरे असा नाही आहे, पण वेगळा थोडा प्रकार आहे, पण तांदळापासूनच बनवतो. तुम्ही कोणतेही रेशनचे तांदूळ वगैरे किंवा इडलीचा तांदूळ वगैरे असा जो जाडा तांदूळ असतो तो घ्या. 1 कप मी तांदूळ घेतले आणि ते 2-3 वेळेला धुवून मस्तपैकी 5-6 तास त्यांना भिजवून ठेवून द्या मस्तपैकी. आणि भिजवल्यानंतर त्याच्यातले पाणी काढून आपण त्या मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहे. तर अर्धे मी तांदूळ मिक्सरच्या भांड्यात टाकले, त्याच्यात 2-3 तुकडे असे ओल्या खोबऱ्याचे टाकलेत आणि थोडेसे पोहे टाकलेत. तर पूर्ण ह्याच्यासाठी मी अर्धा वाटी खोबरं आणि अर्धा वाटी पोहे घेतले. इथं मिक्सरमधून मस्तपैकी स्मूथ अशी पेस्ट रेडी करून घ्या. बघा किती मस्तपैकी अशी पेस्ट रेडी झालेली आहे आपली, आणि ही भांड्यामध्ये टाकून घेऊ शकता. अशा प्रकारे सर्व पीठ मी रेडी करून घेतले. तर अर्धा वाटी पोहे आणि अर्धा वाटी खोबरं टाकलेलं आहे फक्त याच्यामध्ये. हे असं झाकण लावून याचा 7 ते 8 तास आपण हे फर्मेट करून घेणार आहे. त्याच्यामध्ये नाही इनो किंवा सोडा किंवा कोणतंही दही वगैरे आपण वापरणार नाही आहे. आणि मस्तपैकी आपलं बघा पीठ मस्तपैकी फर्मेट झालेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यात भाज्या वगैरे टाकू थोडंसं मसालेदार पण करू शकता. आणि असंच तुम्ही भाजी किंवा कोणताही अंडा करी वगैरे किंवा चिकन करी याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी चवीनुसार, आणि थोडी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे. बघा पूर्ण मिश्रण आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला मिश्रण थोडं घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाणी टाकू शकता. तर इथं मी 1 वाटी पाणी टाकलेले, कारण आपलं मिक्स हे सगळं असं मस्तपैकी पसरायला पाहिजे. त्यामुळे थोडं पातळ करणार आहे, त्यासाठी मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. हे बघा असं मस्तपैकी मिश्रण तयार होतं. मस्त असं नाश्ता आपण मस्त कोणत्याही बटाटा भाजी किंवा असंच कोणती दुसरी रस्सा भाजी वगैरे, अंडा करी, चिकन करी याच्याबरोबर खाऊ शकतात. तर इथं मी एक छोटी कढाई घेतलेली. तुमच्याकडे जी कढाई असेल छोटी ती घ्या, आणि त्याच्यामध्ये तेल लावून तिला ग्रीस करून घ्या. 1 थेंब तेल लावून तिला असं ब्रशने ग्रीस करून घ्या. जर नॉनस्टिक असेल तर नाही तेल लावलं तरी चालू शकतं. हे बघा मी स्प्रेड केलेलं. ची गरम झाली की ते 2 चमचे पीठ टाकून घेऊया आपण मस्तपैकी, आणि ते पूर्ण स्प्रेड करून घेऊया. म्हणजे एकत्र असं स्प्रेड करून घेऊया. बघा मस्तपैकी आपलं स्प्रेड करून घेऊया, आणि 2 मिनटासाठी झाकण देऊन आणि शिजवून घेऊया. हे बघा आता 2 मिनटानंतर किती मस्तपैकी आपला नाश्ता तयार झालेला आहे. किती मस्त जाळीदार असा मस्त झालेला आहे. थोडे झाकण काढल्यानंतर 1 मिनिट त्याला शिजवून द्या. ते थोडं अजून ते चांगलं हे होऊन द्या. बघा बिना आपला नॉनस्टिक कढई असून सुद्धा मस्तपैकी असला नाश्ता रेडी झाला. मस्त ब्राऊन आणि मस्त जाळीदार असा नाश्ता तयार झाला. इथं मी चटणी बरोबर सर्व केला. इथं कोणते कोकोनट चटणी वगैरे तुम्ही टोमॅटो चटणी वगैरे पण सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही भाजी चिकन बरोबर हे सर्व करू शकता. कधी जर सारखं डोसा इडली वगैरे खाऊन आपल्याला कंटाळा, तर हा नक्की एकदा ट्राय करून बघा. तर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.